तर मित्रांनो, तुम्ही अंगणवाडी भरतीसाठी फॉर्म भरत असाल तर त्यापूर्वी तुम्हाला माहिती असायला पाहिजे की फॉर्म जमा करण्यासाठी फॉर्म सोबत कोणकोणते डॉक्युमेंट जोडायचे असतात, कोणकोणती आवश्यक कागदपत्रे तुम्हाला फॉर्म सोबत जोडायची असतात। आणि हे जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचा फॉर्म भरून काही उपयोग नाहीये किंवा तुमचा फॉर्म कॅन्सलही होऊ शकतो। तर आता ही कोणकोणती आवश्यक कागदपत्रे आहेत जी अंगणवाडी भरतीचा फॉर्म भरत असताना तुम्हाला जोडावी लागत असतात, संपूर्ण ए टू झेड माहिती सांगणार आहे। तसेच आपण अंगणवाडी भरतीच्या व्हिडिओमध्ये कोणकोणती कागदपत्रे लागतात हा टॉपिक सुद्धा कव्हर केलेला होता, परंतु तो 7-8 मिनिटाचा मोठा व्हिडिओ होता, त्यामुळे हा सेपरेट व्हिडिओ मी बनवतोय। आणि खूप जण कमेंट्स करून सुद्धा विचारत होते, तर टाइमपास न करता व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्याआधी चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब नक्की करा। त्यानंतर तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मी आलोय computerworldcenter.com या वेबसाईट वरती आणि येथे तुम्ही जर का सर्च केलं अंगणवाडी भरती डॉक्युमेंट्स तर या ठिकाणी तुम्ही येऊन जाणार आहात। अशा प्रकारचं बॅनर तुम्हाला दिसेल आणि येथे पाहू शकता तुम्ही अंगणवाडी भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे। तर येथे पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे अर्ज फॉर्म, विहित नमुन्यातील पूर्ण भरलेला अर्ज। तर हा फॉर्म तुम्हाला कुठे भेटेल? तुमच्या तालुका स्तरीय महिला व बाल विकास विभाग किंवा एकात्मिक बाल विकास विभाग ज्याही ठिकाणी असेल तेथील जवळपासच्या झेरॉक्सच्या दुकानावरती तुम्हाला भेटून जाईल। त्यानंतर रहिवासी दाखला, जर का तो भेटत नसेल तर तुम्ही स्वयं घोषणापत्र सुद्धा जोडू शकता। त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला, त्यालाच आपण लिव्हिंग सर्टिफिकेट असं सुद्धा म्हणत असतो। त्यानंतर लहान कुटुंब असल्याचे प्रमाणपत्र, जर का तुमचं लग्न झालं असेल तरच हे लागेल, अदरवाईज लागणार नाही। त्यानंतर 12वीचे मार्कशीट तुम्हाला लागत असतं। पदवी गुणपत्रक, जर का तुमचं 12वी नंतर पुढे शिक्षण झालं असेल तर लागेल, झालं नसेल तर लागणार नाही। त्यानंतर डीएड बीएड काही तुमचं झालं असेल तर ते जोडा आणि नाही झालं असेल काही जोडण्याची गरज नाही, परंतु पदवीधर बीएड डीएड हे जर का तुमचं झालं असेल शिक्षण पुढे तर याचे गुण वाढत असतात। त्यानंतर पदवीनंतर पदवीधर पदवी तुमची झाली असेल तर ते जोडा, नाही झाली असेल काही जोडण्याचं काम नाही। त्यानंतर जातीचा दाखला म्हणजे कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला जोडायचं आहे। त्यानंतर तुम्ही विधवा किंवा अनाथ म्हणून फॉर्म भरत असाल तर त्याचा सुद्धा एक दाखला येत असतो, तो सुद्धा तुम्हाला अधिकाऱ्याचा दाखला जोडावा लागणार आहे। त्याचबरोबर आधार कार्ड, ते नसेल तर मतदान कार्ड, ते नसेल तर तुमचं लाईट बिल यापैकी कोणतंही एक। त्यानंतर तुमचं जर का लग्न झालं असेल आणि त्याच्यात नावात बदल असेल, कारण माहेरी नाव वेगळं सासरकडे नाव वेगळं, तर 100 रुपयाचा स्टॅम्प तुम्हाला जोडावा लागेल आणि सोबतच विवाह नोंदणी प्रमाणपत्र म्हणजे मॅरेज सर्टिफिकेट तुम्हाला जोडावं लागेल। आता अर्ज कशा प्रकारे केला जात असतो त्याची माहिती इथे पण दिलेली आहे, तसेच आधीचे आपले जे व्हिडिओ आहेत त्यामध्ये सुद्धा ए टू झेड माहिती सोप्या भाषेत मी सांगितलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला कागदपत्रे कोणकोणती लागतात सविस्तर माहिती समजली असेल तर या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देणार आहे। तसेच आपलं टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेल्या आहेत। अगदी फ्री मध्ये तुम्ही सर्व भरती आणि जॉब बद्दलचे अपडेट तिथे मिळवू शकता। चॅनलला पहिल्यांदा भेट दिली असेल तर सबस्क्राइब करून टाका, काही शंका असेल तर कमेंट्स करा। मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय।